नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं लग्न हे ठरत नाही. लग्नात काही ना काही अडचणी, समस्या ह्या नेहमीच निर्माण होत असतात. तर बघा, यासाठी मी तुम्हाला एकदम अत्यंत महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे. फक्त हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना मनामध्ये तुमच्या एकदम पॉझिटिव्ह विचार असायला हवे, तरच तुम्ही हा उपाय करायचा आहे. मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी सकाळी करायचा आहे. जर संकष्टी चतुर्थी असेल तर अतिशय उत्तम आहे. तर आपल्याला 21 दुर्वाच्या जोड्या गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर बघा, अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्याच्या बुधवारीच आपल्याला ही सेवा करायची आहे. कारण अधिक महिन्यामध्ये जेवढे आपण सेवा करू, उपाय करू, त्याचं 100 पट फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर बघा, बुध ग्रह हा बुधवार आणि हिरवा रंग म्हणजे दुर्वा. बुध ग्रह मजबूत होतो. बुध वाणी, बुद्धी आणि विवाहाचा कारक आहे. 21 अंक हा गणपतीचा प्रिय अंक आहे. 21 नाव, 21 पत्री आणि 21 मोदक. तर विघ्ननाश पत्रिकेत मंगळ, शनी, राहू दोषामुळे लग्न लांबणीवर पडत असेल तर गणपती कृपेने मार्ग मोकळा होत असतो. तर म्हणून आपल्याला बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करा. तर मंडळी, गणपती विघ्नहर्ता आहे. लग्नात येणारे अडथळे, उशीर, पत्रिकेतील दोष यासाठी दुर्वाचा उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो. मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंतच करायचा आहे. सूर्यास्तानंतर हा उपाय चुकूनही करायचा नाही. या उपायासाठी आपल्याला 21 जुड्या दुर्वाच्या लागणार आहेत. तर बघा, दुर्वा घेता वेळेस आपल्याला 3 पानांची दुर्वा घ्यायची आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 21 दुर्वा गुणिले 3 बरोबर 63 दुर्वा लागतील. दुर्वा ताजी हिरवीगार असावी, पिवळी सुकलेली नको आहेत. म्हणजे आपल्याला 21 जुड्या दुर्वाच्या लागणार आहेत. त्या व्यवस्थित ताज्या आणायच्या आहेत. अशा सुकलेल्या वगैरे पिवळ्या झालेल्या घ्यायच्या नाहीत. प्रमाणे आपल्याला 21 मोदक लागणार आहेत आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, त्याचप्रमाणे थोडीशी खडीसाखर लागणार आहे, तुपाचा दिवा लागणार आहे, अगरबत्ती, हळद, कुंकू, अक्षता आणि लाल जास्वंदीचं फूल आणि एक जानवे लागणार आहे. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता प्रश्न पडतो की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने आणि मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो, मुलं जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने बाहेर राहत असतील तर मग मुलाच्या आई वडिलांनी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे. आई वडील करू शकतात, मुलाचा भाऊ करू शकतो, मुलाची बहीण करू शकते किंवा मुलाची बहिणी देखील करू शकते. समजा जर मुलं घरी असेल तर मुलांनी काय करायचं आहे की सकाळी तुम्हाला बुधवारी लवकर उठायचं आहे. आंघोळ करता वेळेस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडंसं तुम्हाला अत्तरचं 2 थेंब टाकायचे आहेत. यामुळे तुमचा गुरुग्रह, शुक्र ग्रह हा स्ट्रॉंग होत असतो. तसेच तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर तुम्ही पिवळे कपडे घाला किंवा हिरवे कपडे घालू शकता. किंवा जर तुम्हाला हे कपडे घालणे शक्य नसेल तर मग तुम्ही रुमाल हिरव्या कलरचा घ्या किंवा पिवळ्या कलरचा रुमाल तुम्हाला जवळ ठेवायचा आहे. तसेच बघा, तुम्हाला हळदीचा टिळा देखील लावायचा आहे. गणपती बाप्पांची जेव्हा तुम्ही पूजा कराल त्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांना जो हळदीचा टिळा लावाल तोच टिळा तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचा आहे. तसेच सूर्यदेवांना देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देता वेळेस त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक फूल टाकायचं आहे, हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि सूर्यदेवांना त्यांची नावं घेऊन तुम्हाला 3 वेळा सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तर हे सर्व झालं मुलांचं आणि मुलींच्या बाबतीत. तर आता बघा, हा उपाय स्वतः मुलाची आई करत असेल तर आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायचे. आंघोळ करता वेळेस तुम्हाला देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडेसे काळे तीळ टाका किंवा गोमूत्र टाकायचं आहे किंवा खडे मीठ टाकायचं. यामुळे तुमच्यावर देखील जी निगेटिव्हिटी असेल, नकारात्मकता असेल तर ती दूर होईल. आणि कोणताही उपाय करत असताना पावित्र्य राखणे तितकेच महत्त्वाचं आहे. म्हणून हे सर्व आईने देखील करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे घालायचे आहेत. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला तिथे बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. तुमच्या आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला बघा गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे. तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा पाण्याने करू शकता. तर मला एका ताईने कमेंट केली होती की ताई,
अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर मी त्यांना थोडक्यात सांगितलं होतं. तर बघा, तुम्हाला जर अभिषेक करायचा असेल तर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता. पंचामृत म्हणजे तुम्हाला बघा, दूध, दही, तूप, साखर, मध, तर हे सर्व पंचामृतमध्ये येतं असतं. तर तुम्ही पंचामृताने देखील तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करू शकता. किंवा जर तुम्हाला नुसतं दुधाने करायचं असेल तरी देखील चालेल. तर पहिल्यांदा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. म्हणजे 5 वेळा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, 5 वेळा पंचामृताने किंवा दुधाने. असं करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः असं तुम्हाला मंत्र बोलायचा आहे आणि अभिषेक तुम्हाला करायचा आहे. तसेच बघा, तुम्हाला गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. तसेच बघा, जर शमीपत्र असेल तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे. तर बघा, तुम्हाला प्रथम काय करायचं आहे की तुम्हाला ही जी सेवा करायची आहे गणपती बाप्पांची, तर आपल्याला 21 बुधवार सलग करायचे आहे. जर मध्ये खंड पडला तर तुम्हाला पहिल्यापासून करायला लागतील, म्हणजे पहिल्या बुधवारपासून ही सेवा तुम्हाला करायला लागेल. कारण हा खूप प्रभावी उपाय आहे. कारण या उपायामध्ये माझी एक मैत्रीण होती, तर तिच्या मुलीचं लग्नच ठरत नव्हतं. तिचं वय 35 झालेलं होतं, परंतु मी तिला ही सेवा सांगितली आणि तिचं लग्न आत्ताच मागच्या महिन्यामध्ये तिचं लग्न देखील ठरलेलं आहे. फक्त तुम्हाला उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून करायचा आहे. उपाय करत असताना मनामध्ये किंतु परंतु देखील तुम्हाला आणायचं नाही. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला उपाय करायचा आहे. बघा, आई वडील जर हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करत असेल तर आई वडिलांनी संकल्प करायचा आहे. म्हणजे 21 बुधवारचा तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी 21 बुधवार माझ्या मुलाच्या लग्नासाठी ही सेवा करत आहे. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं लाल फूल ठेवायचं आणि संकल्प करायचा आहे की मी माझ्या मुलाच्या लग्न लवकर होण्यासाठी 21 बुधवार गणपती बाप्पांची सेवा करणार आहे असं बोलायचं आहे. आणि मग ते पाणी तुम्हाला तुमच्या तांबण्यामध्ये ओतायचं आहे. जर हा स्वतः उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल ठेवायचं आहे आणि बोलायचं आहे की माझं लग्न लवकर होण्यासाठी मी हा संकल्प करत आहे. 21 बुधवार मी गणपती बाप्पांची सेवा करणार आहे असं तुम्हाला बोलायचं आणि पाणी तुम्हाला तांबण्यामध्ये ओतायचं आहे. आणि असं बोलायचं आहे की माझ्या विवाहातील सर्व विघ्न, बाधा, दोष दूर होऊन मला लवकर योग्य जोडीदार प्राप्त व्हावा अशी गणरायाचरणी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. नंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. या सर्व करता तुम्हाला ओम गण गणपताय नमः असं बोलायचं आहे आणि हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना जानवे आहे तर ते घालायचं आहे. तुपाचा दिवा, अगरबत्ती आपण लावून घेतलेली आहे, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ज्या तुम्ही दुर्वा आणलेल्या आहेत, म्हणजे 21 जोड्या आपल्याला दुर्वांच्या लागणार आहेत, त्या दुर्वाच्या प्रत्येक एका जोडीमध्ये 21 दुर्वा असायला हव्यात. दुर्वा देखील आपण व्यवस्थित घ्यायचे आहेत, ते तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे. तर बघा, दुर्वा एखाद्या तुम्ही प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत, 21 जोड्या दुर्वांच्या. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक जोडी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि प्रत्येक दुर्वा गणित हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तर असा बोलायचा आहे की ओम नमो भगवते गजाननाय विघ्ननाशिने स्वाहा, ओम नमो भगवते गजाननाय विघ्ननाशिने स्वाहा. हा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देणार आहे. कधी कधी मी विसरून जाते, परंतु नक्कीच देईल. तर बघा, हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि मग दुर्वाची जोडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती ठेवायची आहे. असं तुम्हाला प्रत्येक जोडी अर्पण करता वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि एक एक दुर्वाची जोडी गणपती बाप्पांच्या तुम्हाला मस्तकावरती ठेवायची आहे. असं करता करता 21 जोड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. तसंच तुम्हाला ह्या जोड्या अर्पण करता वेळेस तुम्ही एखादी माळ देखील जवळ घ्यायची आहे किंवा तुम्ही बोटाने देखील काउंट करू शकता आणि 21 वेळाच तुम्हाला असं बोलायचं आहे, हा मंत्र बोलायचा आहे. दुर्वा देखील 21 जोड्याच तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे. दुर्वा वाहताना दुर्वाचे टोके गणपतीकडे असावेत. त्याच्यानंतर तुम्हाला 21 मोदक हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे वक्रतुंड महाकाय, तू सर्व विघ्नांचा नाश करणार आहेस. माझ्या लग्नाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर कर. माझ्यावर कृपा करून मला लवकर सौभाग्य प्राप्त होऊ दे. माझी इच्छा पूर्ण कर. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे असं मुलांनी बोलायचं आहे. आणि जर आई वडील जर आपल्या मुलांसाठी बोलणार असेल तर आई वडिलांनी देखील अशाच प्रकारे बोलायचं आहे की माझ्या
माझ्या हे वक्रतुंडाय महाकाय तू सर्व विघ्नांचा नाश करणार आहेस. माझ्या मुलाच्या लग्नात जे काही विघ्न अडथळे येत आहेत तर ते दूर होऊन तुझ्या कृपा त्याच्यावरती लाभू दे आणि माझ्या मुलाची लग्नाची इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ दे. त्याला मनासारखी जोडीदार मिळू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे तुमची मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे 1 वेळा पठण करायचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः बोलायचं आहे किंवा जर तुम्हाला बोलणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. मोबाईलवरती तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे लावून द्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती तुम्हाला गणपती बाप्पांची करायची आहे. बघा त्याच्यानंतर बघा 21व्या बुधवारी तुम्हाला काय करायचं आहे की उद्यापन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच करायचं आहे. 21 मोदकाचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. आणि 5 लहान मुलं असतील तर लहान मुलं मुली असतील तर त्यांना तुम्हाला जेवू घालायचं आहे. त्यांना पेन्सिल खोड रबर किंवा काही एखादी खाऊ तुम्हाला त्यांना खाऊ घालायचं आहे. म्हणजे जास्त काही खर्च नाही. उगा थोडक्यात तुम्ही थोडंफार लहान मुलांना नाश्ता दिला किंवा खीर वगैरे बनवून दिली खायला किंवा तुम्ही त्यांना एखादी वस्तू दिली, पेन्सिल दिली, वही दिला, पेन दिला तरी देखील चालेल. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे गणपती मंदिरामध्ये तुम्हाला हिरवे मूग आहेत तर ते तुम्हाला 1.25 किलो हिरवे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. तुम्ही 21 दुर्वा दान करायचे आहेत. तसे तुम्हाला शक्य असेल तर ब्राह्मणाला यथाशक्ती दान दक्षिणा ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही देऊ शकता. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कडक नियम देखील आहेत. बघा ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला 21 बुधवार करायचे आहेत. तसे तुम्हाला बघा शक्य असल्यावर बुधवारी संध्याकाळी तुम्ही एकदाच जेवण करू शकता. नसेल तुम्हाला शक्य समजा तुम्ही एक टाइम जेवण करू शकत नसाल तर मग तुम्ही कांदा लसूण मांसाहार हे पूर्ण तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तसेच म्हणजे हा उपाय करता वेळेस तुम्हाला हे सर्व वर्ज्य करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाऊ शकता. तसेच ही सेवा करता वेळेस तुम्हाला खोटे बोलायचं नाही, शिव्या भांडण टाळायचं आहे, मन शांत आणि पवित्र ठेवायचं आहे. तसेच बघा जेव्हा तुम्ही दुर्वा आणत असाल त्यावेळेस रस्त्यावरची पायदळी तुडवलेली नको, स्वच्छ जागेची स्वतःहून तोडून आणायची आहे. तसेच बघा तुमच्या मनात शंका ठेवायची नाही की मी हा उपाय करत आहे, ह्या उपायाला इतका वेळ लागणार आहे, इतका खर्च आहे, तर मी हा उपाय करू का नको करू, जमेल का नको हा विचार सुद्धा तुमच्या मनात यायला नाही पाहिजे. पूर्ण तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे. कारण श्रद्धा ठेवली तर तुम्हाला हा उपाय तुमचा 100 पट त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. तर बघा ही सेवा करता वेळेस तुमचं मन एकाग्रता असायला हवी. मनामध्ये कोणतेच निगेटिव्ह विचार नसावेत. पॉझिटिव्ह तुमच्या मनामध्ये विचार असायला हवे की माझ्या मुलाचं लग्न हे ठरलेलं आहे किंवा त्याला चांगली सुंदर मुलगी मिळालेली आहे. म्हणजे तुमच्या मनात चांगले पॉझिटिव्ह विचारच असायला हवेत. तरच तुम्हाला या व्रताचं या सेवेचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि फक्त विश्वासाने करा. बघा 21 बुधवार तुम्हाला लागणार पण नाही. तर काही बुधवार तुम्ही केले म्हणजे 4-5 बुधवार केले तरी देखील तुमच्या मुलांचं लग्न हे ठरलेलं असेल. उपाय करताना मनामध्ये कोणती शंका आणू नका. पूर्ण श्रद्धेने करा. बघा उपाय मनाला बळ देतो पण बायोडेटा पाठवणे, फोन करणे, भेटीला जाणे, प्रोफाईल अपडेट ठेवणे हे प्रत्यक्ष काम तुम्हालाच करावे लागेल. गणपती त्यांनाच मदत करतो जे प्रयत्न करत असतात. तुम्हाला तुमचे प्रयत्न देखील ठेवायचे आहेत. मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपताय नमः.